इकडे लक्ष द्या. आज आपण 6वीच्या मॅथच्या पुस्तकामधला प्रॅक्टिस सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 4 हे जे थोडंफार अवघड जातो विद्यार्थ्यांना आपण ते पाहणार आहोत. इथं काय क्वेश्चन आहे, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. ऑब्झर्व द गिवन फिगर, ही जी तुम्हाला आकृती दिलेली त्याचं काय करायचं आपल्याला आधी निरीक्षण करून घ्यायचं. आणि पुन्हा नंतर काय सांगितलंय, नेम द पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा, and the concurrent lines and the points of concurrence in the figure. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं, आधी पॅरलल लाईन्स, त्याच्यानंतर कन्क्युरंट लाईन्स, त्याच्यानंतर पॉइंट ऑफ कन्क्युरन्स. ह्या 3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सापडायच्या किंवा शोधायच्या. सुरुवातीला आता आपण पॅरलल लाईन्स बघू. पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा. समांतर रेषा याच्यामध्ये आहेत, फक्त आपल्याला काय करायचंय, ओळखायच्यात. अलग लक्षात. आता पॅरलल लाईन्स ह्याच्यामध्ये कोणत्या आहेत बघा. आता आपल्याला आता इथं आधी आपण पॅरलल लाईन्स मध्ये सुरुवातीला आता ही लाईन्स घेऊ. आता ही जी लाईन आहे ना, लाईन क्यू, बरोबर, ह्या लाईन सारखी ह्या डायरेक्शन मध्ये जाणारी इकडं कोणती लाईन्स आहे सांगा. लाईन बघा, ही लाईन कोणती आहे, क्यू, बरोबर. ह्या डायरेक्शन मध्ये आधी कोणती लाईन जाते, दुसरी, की जिथे इंटरसेक्ट होत नाही दुसऱ्या लाईन. कोणत्या लाईन बघा, ही लाईन बी आहे, लाईन एम आहे. म्हणजे ह्या क्यू, एम आणि बी ह्या लाईन कशा आहेत, पॅरलल लाईन्स आहेत, बरोबर. कोणत्या लाईन्स आहेत, लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू, ह्या कोणत्या आहेत, पॅरलल लाईन्स आहेत, बरोबर. मग इथल्या लाईन बी, लाईन एम and line Q are parallel to each other. म्हणजे दुसऱ्या रेषेला जे आहे ते एकमेकांना काय आहेत, त्या पॅरलल लाईन आहेत. कोणत्या आहेत, लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू, ह्या कशा आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. आता इकडे बघा, हे जे मी लेटर लिहिलेले लाईन बी, लाईन एम, क्यू, हे जे लेटर लिहिलेले ते कसे लिहिलेत मी, स्मॉल लेटर मध्ये. कारण आपल्याला काय सांगितलंय, लाईनचे नाव हे कोणत्या लेटर मध्ये लिहायचे, स्मॉल लेटर मध्ये. अलग लक्षात. त्याच्यानंतर दुसरे कोणत्या, आता काय फक्त ह्या 3च पॅरलल लाईन आहेत का, दुसऱ्या पण आहेत. मग दुसऱ्या कोणत्या बघा. आता ह्याच्यामध्ये लाईन ए बघा, आता ह्या डायरेक्शनला जाणारी कोणती दुसरी लाईन आहे ह्या रेषेमध्ये, लाईन पी, बरोबर. म्हणजे लाईन ए आणि लाईन पी ह्या कशा आहेत, पॅरलल लाईन आहेत. लिहा मग, लाईन ए अँड लाईन पी, लाईन ए अँड लाईन पी आर पॅरलल टू इच अदर. झालं. आणखीन कोणत्या आहेत का, पॅरलल लाईन आहेत का, ह्या जवळजवळ 5 लाईन आपल्याला पॅरलल सापडल्या. लाईन ए, लाईन एम, लाईन क्यू, त्याच्यानंतर लाईन बी आणि लाईन पी, ह्या एका डायरेक्शनने गेलेले आहेत बघा, ही आणि ही, लाईन क्यू आणि लाईन बी, लाईन ए, लाईन पी, लाईन ए आणि लाईन पी, ही लाईन ए आणि ही लाईन पी, ह्या दोन्ही एका डायरेक्शन आहेत, कुठंही इंटरसेक्ट होत नाही. आता कन्क्युरंट लाईन्स, आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला, कन्क्युरंट लाईन्स. कन्क्युरंट लाईन्स म्हणजे काय, मोर दॅन 2 लाईन्स पासिंग थ्रू अ सेम पॉइंट. मोर दॅन 2 लाईन्स पासिंग थ्रू द सेम पॉइंट आर कॉल्ड कन्क्युरंट लाईन्स. म्हणजे 2 लाईन्स एकाच पॉइंट मधून पास होतात. आता इथं बघा, हे लाईन ए आणि लाईन डी आहे, बरोबर. या लाईन ए डी मध्ये 2 पेक्षा जास्त रेषा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकाच पॉइंट मधून पास झालेल्या आहेत. अलग लक्षात. त्याच्यामुळं आता आपल्याला कन्क्युरंट लाईन लिहायच्यात. आता ही लाईन ए डी जी आहे, लाईन ए डी, आता ही लाईन ए डी चा आपण पॉइंट आहे तिथं, पॉइंट ऑफ कन्क्युरन्स म्हणून आपण काय केलं, तिथं कॅपिटल लेटर मध्ये लिहिला. त्याच्यावर कोणत्या कोणत्या लाईन कन्क्युरन्स आहे, लाईन पी आणि क्यू, लाईन
सॉरी लाईन ए, लाईन बी आणि लाईन सी. म्हणजे लाईन ए, लाईन बी आणि लाईन सी. पहिले ह्याचं लिहून घेऊ. इकडे बघा, ही जी फिगर आहे ना, ही लिहून घेऊ. लाईन एडी वर लाईन ए, लाईन बी and line C. Line A, line B, line C are concurrent. Are concurrent. बरोबर. आता ह्याचा लाईन ABC चा काय सापडायचा आपल्याला? पॉइंट ऑफ कन्क्युरन्स. मग पॉइंट ऑफ कन्क्युरन्स कोणता ABC चा? पॉइंट ऑफ कन्क्युरन्स. पॉइंट ऑफ कन्क्युरन्स म्हणजे काय? द कॉमन पॉइंट थ्रू विच कन्क्युरन्स लाईन्स पास इज कॉल्ड पॉइंट ऑफ कन्क्युरन्स. ज्या पॉइंट मधून कन्क्युरंट लाईन्स पासिंग झाल्यात. कोणता पॉइंट आहे मग ज्याच्यातून सगळ्या लाईन पास झाल्यात? हा, पॉइंट ए. मग लिहा खाली पॉइंट ए, पॉइंट ए इज देअर पॉइंट ऑफ कन्क्युरन्स. झालं याचं. आता आपल्याला इकडचं पण घ्यायचं. हा, त्याचं पण घ्यायचं. घ्या लिहून. बघा, हे झाला एक आपण फाइंड आउट केली लाईन ए आणि बी आणि सी. बरोबर. दुसऱ्या याच्यावर या लाईन एडी वरच लाईन इकडे लक्ष द्या. लाईन एडी वर दुसऱ्या कन्क्युरंट लाईन्स कोणत्या आहेत बघा. दुसऱ्या कन्क्युरंट लाईन्स आता लाईन एडी वर. आता हे फाइंड आउट केले आपण एबीसी. दुसऱ्या कोणत्या कन्क्युरंट लाईन्स आहे त्याच्यामध्ये? दुसऱ्या कन्क्युरंट लाईन कोणत्या? ही लाईन पी आणि लाईन क्यू. बरोबर. लिहा मग लाईन एडी वर लाईन पी अँड लाईन क्यू आर कन्क्युरंट. बरोबर. आता ह्या लाईन ज्या पी आणि क्यू आहे त्याचा पॉइंट ऑफ कन्क्युरन्स कोणता आहे? डी. लिहा पॉइंट डी is there point of concurrence. झालं. सापडला आपण. पॅरलल लाईन घेतल्या, कन्क्युरंट लाईन्स आणि पॉइंट ऑफ कन्क्युरन्स. आता ह्याच्यामध्ये बघा लाईन एडी वर लाईन पी आणि लाईन क्यू ह्या कशा आहेत? एकाच पॉइंट मधून गेलेले आहेत. पॉइंट ऑफ कन्क्युरन्स कोणता येईल मग त्याचा? डी. इथं बघा पॉइंट ऑफ कन्क्युरन्स ए, याच्यामधूनच 3 लाईन गेलेले आहेत. ए, बी आणि सी लाईन. ह्या दोन्ही त्याच्यामधून पास झाल्यात. म्हणून पॉइंट ऑफ कन्क्युरन्स ह्याचा डिव्हिजनचा ए आहे आणि याचा डी आहे पॉइंट ऑफ कन्क्युरन्स. आणि लाईन कोणत्या आहेत? लाईन ए, बी, सी. त्याच्यानंतर लाईन पी आणि क्यू. ह्या कोणत्या लाईन आहे? कन्क्युरंट लाईन्स. आलं इथपर्यंत लक्षात येऊ?